मुंबई गोवा महामार्गावर पेट्रोल आणि डिझेल त्याचप्रमाणे CNGवर सुद्धा गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. वाहनांच्या 1 ते 2 किलोमीटरपर्यंत रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहे. आज CNG रायगड जिल्ह्यात CNG पंपावर देखील वाहनांची प्रचंड अशी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. डिझेल आणि पेट्रोल त्याचप्रमाणे CNGचा देखील काही पंपावर तुटवडा आल्याचं भासत आहे. त्यामुळे रायगडच्या माणगावमध्ये CNG पंपावर प्रचंड अशी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. आपण पाहिलं तर कोकणच्या दिशेने आलेले प्रवासी असतील त्यांना 1 तास ते 1 ते 2 तास प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात जो मुंबई गोवा महामार्गावर जो CNG पंप आहे तेथे एक गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत संवाद साधणार आहेत एक पर्यटक आहेत, त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. पंतप्रधानांनी आवाहन केलं होतं, आपण काय सांगाल? जरी आव्हान केलं तरी रस्त्यावरची जी परिस्थिती आहे ती खूप बेकार आहे. कारण कुठेच CNG भेटत नाही आणि लाईनसाठी 1 तास थांबावं लागतं. तुम्ही आता किती तास थांबलात? आता मला अर्धा तास तरी झालं. अर्धा तास का? कुठून आलात आपण सर? मुंबईवरून आलो. ओके, ठीक आहे. काय वाटतं तुम्हाला CNGच्या एक तास उभं राहावं लागतं? किती तास तुम्ही उभे राहिलात? तरी मला अर्धा तास झाला आहे आणि अजून पेट्रोल पंप खोलायला पाहिजे. त्याला सोयीस्कर. तुम्ही आता कुठून आला होतात? मंडणकडून आलात. किती पण 1 तास 1.5 तास झाला लाईट म्हणून शेवटी आम्ही इकडे आलो. ओके, ठीक आहे. आपण पंतप्रधानांनी आवाहन केले इंधन बचत करा. आपण CNG पंपावर आले आहेत, आपण काय प्रतीक्षा असेल? नाही, CNG वापरणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु आता पेट्रोल ही फार मोठी समस्या आहे. परंतु आत्ताच्या घडीला एकंदरीत बघायला गेलं तर CNGला सुद्धा लाईन ह्या लागत आहेत, त्या प्रचंड मोठ्या आहेत. त्याच्यावरती शासनानं लवकरात लवकर निर्णय घेऊन पंप वाढवले पाहिजेत. तुम्ही आता किती वेळ थांबला तिथे? आता एक अर्धा पाऊण तास झालं थांबले. मला काय सांगू शकताय? CNG पंपावर ते खूप बिकट अवस्था आहे. लोक मुंबईला जाण्यासाठी वेळ वाचवण्यासाठी शासनाने आपल्याला हायवे बनवून दिला आहे, पण ह्या CNG पंपामध्ये 1-1, 2-2 तास जात आहेत. तर हिशोब तिथं झाला. हायवेचा काय फायदा झाला? तर हायवे बनला पण आम्हाला आमचा वेळ CNG जायला लागला आणि त्याच्यात पण CNG गाड्या गव्हर्नमेंटने घ्यायला सांगितल्या आधी आणि आता CNG जर अवेलेबल नाही तर मुंबईवाल्यांनी कसं अपडाऊन करायचं? तर हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.